नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रयत्नांना आणि महावितरणचे अधिकारी धनराज बक्कड यांच्या सहकार्याने 4 वर्षांपासून अंधारात असलेल्या शाळेत अखेर उजेड फुलला। पेण तालुक्यातील हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित धर्मानारायण पाटील विद्यालय शिर्कीचाळ नंबर 2 या शाळेत गेल्या 4 वर्षांपासून वीज पुरवठा नव्हता। अंधारात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखेर प्रकाशाचा किरण उजाडला आणि या कार्यामागे उभा होता भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा यांचा ठाम आणि परिणामकारक पुढाकार। या मोहिमेचे नेतृत्व रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश टेमकर यांनी केले। त्यांना अलिबाग तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील, जिल्हा सचिव प्रवीण वावेकर, सचिव रवी पाटील, मीडिया प्रमुख प्रवीण पाटील, पत्रकार जीवन पाटील तसेच वरिष्ठ पत्रकार व संपादक रायगडची लेखणी प्रशांत विलास हिंगणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या शाळेची इमारत JSW कंपनीच्या CSR फंडातून उभारण्यात आली होती। मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही वीज जोडणी न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण आणि संगणक प्रशिक्षण घेणे हे कठीण झाले होते। ही गंभीर बाब लक्षात घेऊन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पेण तालुका समितीने विशेष पुढाकार घेतला। पेण तालुका अध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी यांचा समन्वय आणि सततचा पाठपुरावा यामुळे ही समस्या सुटू शकली। महावितरणाचे अधिकारी धनराज बक्कड, कार्यकारी अभियंता शैलेशकुमार सिंह, अभियंता अभिजित बोढणकर, उपअभियंता अभय अरुण कल्ले तसेच वडखळ कार्यालयातील कर्मचारी वर्गाने अभिमानास्पद तत्परता आणि जनसेवेचा आदर्श दाखवत अल्पावधीतच वीज पुरवठा पुनर्संचयित केला। या उत्कृष्ट कार्यासाठी महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे। तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि कर्मचारी यांनी या प्रयत्नात सक्रिय सहकार्य करत शाळेचा विकास साधण्यासाठी मोलाचे योगदान दिले। त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले। या समारंभात रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश टेमकर, अलिबाग तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील, जिल्हा सचिव प्रवीण वावेकर, पत्रकार जीवन पाटील, वरिष्ठ पत्रकार प्रशांत विलास हिंगणे, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत म्हटले, 4 वर्षांनी आमच्या शाळेत वीज आली आणि आता आमचं शिक्षण उजेडात फुलणार आहे। या कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते व दानशूर अन्नदाते कल्पेश हरिश्चंद्र पाटील शिर्कीगाव यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित पाहुण्यांना सात्विक भोजनाची सुंदर मेजवानी दिली। त्यांच्या सेवाभावाचे सर्व उपस्थितांनी मनापासून कौतुक केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील सह तृप्ती भोईर, अलिबाग। ओके, आपलं नाव काय? माझे नाव पूजा जगदीश पाटील। आमच्याकडे 4 वर्षांनी लाईट आली। आमची शाळा खूप सुंदर आहे। आमच्या शाळेत डिजिटल स्कूलच्या काही वस्तू लागतात त्या पण उपलब्ध आहेत, पण आमच्याकडे विजेची काही उपलब्धता नव्हती। भ्रष्टाचार समितीने या आमच्या शाळेत वीज आणून दिली व आमचे स्वप्न त्यामुळे आमचे स्वप्न साकार होईल की मला इंजिनियर व्हायचं आहे। इंजिनियरला लागणारा कम्प्युटर हा आमच्या शाळेत पण आहे, पण विजेमुळे ते आम्ही वापरू शकत नव्हतो, पण आता वीज आल्यामुळे आम्ही कम्प्युटरचा वापर करू शकतो। ओके, धन्यवाद। आपलं नाव काय? माझे नाव यज्ञ प्रमोद पाटील। 4 वर्षापूर्वी आमच्याकडे लाईट नव्हती, आता आमच्याकडे विजेची उपलब्धता आहे। आमच्याकडे डिजिटल साहित्य उपलब्ध होतं। आता आम्ही कम्प्युटर वापरू शकतो आणि आम्ही आनंदाने अभ्यास करू शकतो। ओके, तुमचं नाव काय? माझं नाव वेदिका वास्तव मात्रे। शाळेत लाईट आल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि मी काय सांगू मला नाही माहिती, पण खूप आनंद झालेला आहे। ओके, म्हणजे तुम्हाला फार आनंद झालेला है। म्हणजे 4 वर्ष तुम्ही लाइट शायद और 10 साल में भी कम नहीं होगा, ये बात आप लोग भी मानते हो। उसके लिए जो है एक कोऑर्डिनेशन जो जनता का, पब्लिक का और एक गवर्नमेंट के मशीनरी का जो तालमेल है, उसके लिए भ्रष्टाचार निर्मूलन समिति ने जो काम किया है उसके लिए मैं तहे दिल से धन्यवाद देता हूँ। और यहाँ सभी बच्चों को